नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर महाराष्ट्र सरकारचा नवीन रेल्वे मार्ग 1000 गावांच्या जमिनी जाणार आहे. त्याबद्दल जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. बघा, आपल्या गावाचं नावसुद्धा आहे का या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्राच्या या गावातून जाणार नवीन रेल्वे मार्ग 1000 गावांच्या जाणार जमिनी. महत्त्वाकांक्षी नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली आहे. हा मार्ग मध्य प्रदेशातील 3 जिल्ह्यातील 77 गावांमधून जाणार आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाने या गावांमधील भूसंपादनासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना आता भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि लवकर ट्रॅक टाकण्यासाठी सुरुवात करण्यासाठी जमिनीचे मूल्यांकन करण्यास सुरू केले आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक गावातून हा नवीन रेल्वे मार्ग जाणार आहे. 16 पॅसेंजर ट्रेनच्या जोड्या चालवण्यासाठी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर 16 जोड्या प्रवासी गाड्या धावतील, ज्यामुळे वर्षाला अंदाजे 50 लाख प्रवाशांना सेवा मिळेल. या प्रकल्पातून रेल्वेला वार्षिक 900 कोटीहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त इंदूर आणि मुंबई दरम्यानचे अंतर 830 किलोमीटरवरून 568 किमी अंतर कमी केले जाईल, ज्यामुळे प्रवासांच्या वेळेत लक्षणीय घट होईल. हा रेल्वेमार्ग खरगोन, धार, बरवानी जिल्ह्यातून जाईल, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक संधी वाढतील. गावामध्ये जमिनीचा वापर. मध्य प्रदेशातील प्रकल्पासाठी जमिनी वापरल्या जाणाऱ्या गावांची यादी येथे आहे. धार जिल्हा: रतितलाई, शिवडीमाळ, सुरई, तलाब, अनवालिया, चंडीपुरा बीके, बिघाटिया, अनवलीपुरा, जामादा, झाड़ी, बड़ौद, जलवये, नागझिरी, लुंडेर खुर्द, सुंदलेर, पातालवत, भिलखोर अशा बरेच गावं आहेत. हे पूर्ण आपण बघूया. बारवानी जिल्ह्यातील कोणते गावं जाणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा. सोलवन, मालवण बीके, भावन्या, बावदर असे जवळजवळ 30 ते गावं आहे. खरगोन जिल्ह्यातील बरेच गावं सुद्धा जाणार आहेत. नवीन मार्ग आणि नवस्थानके याबद्दल काही नवीन स्टँडसुद्धा होणार आहेत मित्रांनो. रेल्वे स्टेशनसुद्धा होणार आहेत. हा मार्ग महू ते धार मार्गे पुढे जाईल आणि पुढे ठिकरी, राजपूर, धरमपुरी, सिरपूर, सिखाडी, धुळे, सेंदवा, मालेगाव आणि शेवटी मनमाडला पोहोचेल. आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढून 30 नवीन रेल्वे स्थानकांचा बांधकामाचाही या प्रकल्पात समावेश आहे. हा कायापालट करणारा प्रकल्प या प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला चालना देणारा असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हा एक नवीन उपक्रम आहे. महाराष्ट्रातून जाणार या रेल्वे मार्गाचा मालवाहतूक आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. इंदूर आणि मुंबईच्या दरम्यान 309 किलोमीटरच्या मार्गावरून एकूण 6 जिल्हे येणार आहेत. यामुळे या जिल्ह्यांचा संपर्क आणि विकासाला चालना मिळणार आहे. मध्य भारतातील पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम भारतातील संपर्क वाढल्यास दोन्ही भागात पर्यटन उपक्रमही वाढणार आहेत. हा मार्ग कसा चालणार आहे त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्या. कसा असेल रेल्वे मार्ग आणि मार्गाचे फायदे. या रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि इंदोरसारख्या उद्योगांच्या हबमधील अंतर कमी होणार आहे. हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होणार आहे. हा रेल्वे मार्ग मनमाड आणि मध्य प्रदेशातील इंदोर दरम्यान असून 18,036 कोटी रुपये खर्च होणार आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढणार आहेत. धन्यवाद. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.